नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आम्ही अजून एक महत्वाची वस्तू घेऊन आलोय रुखवातीमधली, आणि ती म्हणजे सनई चौघडा. हो, मुलीच्या प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की आपल्या मुलीचं असाच थाटामाटात सनई चौघडांच्या आवासामध्ये आपलं लग्न व्हावं आणि ती सुखी सुखी सासरी जावी, आणि म्हणूनच मला असं वाटतंय रुखवातीमध्ये ही वस्तू देण्याची प्रथा असावी. चला तर मग सुरू करूया. नारळाच्या करवंटीपासून आपण ही घरच्या घरी सनई चौघडा कशी बनवू शकतो ते. सर्वात प्रथम आपल्याला अगदी छोटासा नारळ घ्यायचा आहे, आणि ते नारळ फोडून घेतल्यानंतर त्याची करवंटी आपल्याला वापरायची आहे. ती सँडपेपरने आपल्याला घासून घ्यायची, म्हणजे त्याचा सरफेस थोडा गुळगुळीत होऊन जाईल. काहीशी अशी थोडा वेळ जर तुम्ही ओल्या पाण्यात ठेवलात तरीही त्याचा जो सरफेस आहे तो थोडा गुळगुळीत होईल. आणि त्यानंतर आपण त्याला ॲक्रेलिक कलरने कलर करून घेणार आहोत. कलर केल्यानंतर ते अगदी 1 तास तरी सुकवायला आपण ठेवणार आहोत. सनईसाठी मी इथे आपण जशी भेळला रोल करतो तसं रोल करून घेतलं, आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे एअर ड्राय क्ले मिळतो मार्केटमध्ये. आजकाल एअर ड्राय क्ले फार 10 रुपयाला अगदी अवेलेबल असतात स्टेशनरी शॉपमध्ये. त्याला एका छोट्याशा बॉलवर ठेवून अशा प्रकारचा मी शेप करून घेतला, आणि त्याचे आपण भेळची जी कोण बनवला होता त्याच्या तोटीला किंवा त्याच्या टोकाला मी असं त्याला स्टिक करून घेतलं आहे, आणि त्याला सनईचा थोडा बॉर्डर यावी म्हणून मी इथे दबाव देत आहे वरतून. तुम्ही इथे पाहू शकता की कशा प्रकारे त्याला सनईचा असा शेप आला आहे. आणि त्याच व्हाईट कलरच्या थिक बोर्डने ज्याला मी रोल करून घेतलं होतं त्याला मी स्केच पेनने असं कलर करून घेत आहे. तुम्ही इथे कलर पेपरही वापरू शकता, पण ते थोडंसं बल्की दिसतं आणि कलर पेपर स्टिक केल्यामुळे ते फुगीर दिसतं. ते टाळण्यासाठी मी इथे डायरेक्ट स्केच पेनचा वापर केला आहे. एअर ड्राय क्लेच्या ऐवजी तुम्ही अगदी छोट्या बॉलला हाफमध्ये कट करूनही पुढे स्टिक करून घेऊ शकता. बेससाठी मी इथे एक बॉक्सचा झाकण, म्हणजे एका बॉक्स रेक्टँग्युलर शेपचं एक झाकण घेतलं आहे, बॉक्सचं झाकण, आणि त्याला हे अशा प्रकारे एका डिझायनर पेपरने कव्हर करून घेतलं आहे. तुम्ही इथे कोणताही पेपर वापरू शकता मित्रांनो. काय ना, क्रिएटिव्हिटी हॅज नो लिमिट. सो तुम्ही कोणत्याही तुमच्या आवडीच्या पेपरने तुमच्या आवडीच्या पद्धतीने त्याला रॅप करू शकता, कव्हर करू शकता, आणि तशाच त्या पेपरला मॅचिंग अशी लेस मी इथे अटॅच करून घेतली आहे. अशा प्रकारे काहीसा आपला बेस रेडी आहे. सनईला मी इथे डेकोरेट करून घेत आहे. काही बीड्स, काही लेस आणि काही सिक्वेन्सेस. ते आपल्या टोटी म्हणजे सनईची जी टोक आहे त्यालाही मी लेस अटॅच केली आहे. बाकीच्या बॉडीलाही मी लेस डेकोरेट करून घेतली आहे. अगदीच आपल्या तबल्याच्या म्हणजेच आपले जे चौघडा असणार आहे त्याच्या खाली बेसला लावायला, एक थिक बेसला लावायला मी काहीसं असं न्यूजपेपरचं रोल करून त्याला फ्लॅट करून घेतलं आहे, आणि त्याला अशी रिग बनवून घेणार आहे. काहीशी अशी रिग बनवून झाल्यानंतर त्याला आपण थोडंसं कव्हर करण्यासाठी आपण त्या रिगला आपण गोल्डन लेस अटॅच करून घेणार आहे. मित्रांनो, कोणतीही गोष्टी बनवायची असेल किंवा क्राफ्टमध्ये कोणत्या गोष्टी करायच्या असेल तर सर्वात प्रथम आपण विचारलं पाहिजे की हे नक्की कोणत्या कामासाठी आहे, ते तितकं मजबूत बनतंय की नाही. कारण जर ते मजबूत नसेल तर त्याचा वापर जास्त काळ करता येणार नाही. आणि रुखवातीमध्ये दिलेल्या सगळ्या गोष्टी त्या मुलीला तिच्या सासरी तिचं घर डेकोरेट करण्यासाठी शो पीस म्हणून वापरता नक्कीच यावं. आणि म्हणूनच आपण जे काही बनवणार आहोत ते आपण मजबूतच बनवणार आहोत. इथे आपण आपल्या करवंटीला अशा प्रकारे लेसने पण डेकोरेट करून घेणार आहोत, जेणेकरून आपली करवंटी जी आहे तीही अगदी सुंदर दिसेल. काहीशी अशी वरती बेसला लावायला मी व्हाईट पेपर घेतला आहे, त्याला मध्ये ब्लॅक कलरचा सर्कल घेतला आहे, आणि काहीसं अशा प्रकारे मी सनईला त्या 2 चौघड्यावर सेट करून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता की तो जो बेस आहे तो मी खाली लावलाय आणि त्याच्यावरती चौघडा आपला सेट केला आहे. आणि काही स्टोन्स बीड्सने आपला जो बेस आहे तो मी डेकोरेट केला आहे. सनईला धाग्याच्या एंडिंगला त्याचा जो गोंडा असतो आणि काही लटकते जे डेकोरेटेड आयटम असतात, लेस असतात, तेही मी इथे अटॅच केले आहे.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आमची ही प्रोसेस कशी वाटली, सनई चौघडा बनवण्याची ही पद्धत कशी वाटली, आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आणि हो मित्रांनो, तुम्हाला अजून कोणत्या वस्तू रुखवातीतल्या किंवा अजून बऱ्याच अशा सांस्कृतिक पारंपरिक क्राफ्टिंग गोष्टी शिकायला आवडतील हे आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. भेटूया अशाच भन्नाट आयडियासह दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत क्राफ्ट करत राहा आणि ड्रॉइंग जरूर करत राहा. धन्यवाद.